गुहागर तालुक्यातील खडपे कांजुर्ले येथील वृद्ध महिला सौ कलावती दिगंबर करमरकर या गुहागर पोलीस स्थानकात न्याय मिळत नसल्याने पोलीस अधीक्षकांना भेटण्यासाठी मुख्यालयात आल्या होत्या. त्यांना प्रतीक्षालयात बसवण्यात आले. जेव्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे मुख्यालयात आले तेव्हा प्रवेश करतेवेळी त्यांना वृद्ध महिला दिसताच त्यांनी तात्काळ भेट घेऊन प्रतीक्षालयातच वृद्ध महिलेचे गाऱ्हाणे ऐकून घेतले. 10 मिनिटे हा संवाद सुरू होता. गावच्या देवालयात दर्शनासाठी गेलेल्या त्यांना बांबूच्या काठीने मारहाणीचा प्रयत्न झाला असं त्यांचं म्हणणं होतं. आपल्या घरगुती नातेवाईकांकडूनच त्रास सुरू असून वाद मिटवावा अशी अपेक्षा कलावती करमरकर यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली. काही मिनिटातच पोलीस अधीक्षकांनी गुहागर पोलीस निरीक्षकांना फोन करून तक्रारीची दखल घ्यायला सांगितले. एका वृद्ध महिलेविषयी पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी दाखवलेली संवेदना माणुसकीचं दर्शन घडवणारी आहे. वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी जेव्हा सामान्य माणसाची अशा पद्धतीने दखल घेतात, सर्वसामान्यांचा तेव्हा न्यायावरचा विश्वास वाढतो. मंदिरात प्रोग्राम केला होता माझ्या बाईने वागरला आणि तिथे माझ्या चुलत भावाची बायको आहे त्याने ती जातीची आणली ते एकच घर आहे करमरकरांचं आणि त्या जंगला आम्ही मरण परवडलं असं तिथे राहिलो. आई वडिलांना मुंबईत तक्रार आहे का? काजूची नाही, तक्रार कुठे झाली? मुंबईत नाही वागर गुहागर हा ते साहेब तुम्हाला मदत करतात दाभोळकर साहेब. तुमचं नाव काय? हा मनीषा नारायण नोकरी तिकडचं कलावती दिगंबर करमरकर. तर पोलिसांना काय सांगू? गुहागरच्या हे बघा ही नोटीस काढली त्यांनी. हे बघा मदत करायला सांगितली पण मी अडकून ठेवली होती. ते बाहेर पडत नाही समोरची पार्टी म्हणून. साहेब हे बघा हे खाल्ली आहे आपण करायचं आम्हाला सवय नाही पहिल्यांदाच आहे माझं. पण मी पेंडिंग मध्ये ठेवली होती तक्रार समोरची माणसं म्हणजे वकिलांनी पण देऊन गेले देऊन कसं नाही. नमस्कार, हे मावशी आले माझ्याकडे. मावशीचं नाव कलावंती करमरकर, खडपे काजूर्ली. कलावती नाव. हा, त्यांचं काय तक्रार आहे बाई येथील मारहाण प्रकरणी एकाच 3 वर्ष सक्तमजुरी. त्यांची काहीतरी तक्रार आहे. त्या कालच्या वर्तन करून मला नाक त्रास देऊन मंडळींमध्ये त्यांच्या घरातल्या घरात काहीतरी वाद आहे. मावशी बरोबर का? त्यांच्या घरातला वाद आहे भावकीतला. त्या तुमच्याकडे येतील, त्यांच्या गावात जायचं तुम्ही स्वतः घरी, त्यांच्या घरी जायचं तुम्ही स्वतः आणि जो काही इश्यू आहे सॉल्व्ह करायचा, प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन करायची. आलं की लक्षात? स्वतः जाणार. येस मावशी पीआय तुमच्या घरी येणार. नाही तुम्हाला तुमच्या घरी येणार ना. तुम्ही कुठे राहता? मी आता इकडे तुम्ही तुमच्या घरी जाणार. कुठे राहता? तुमच्यावर जाणार होते. मग तुमचं घर कुठे? घर माझं इथे धारतळ गोरी थांबा. धारतळे माझ्याकडे नंबर देऊन जा मला. धारतळे हा मी त्यांना. पण तुमचं मॅटर कुठलं आहे मावशी? गुहागरचं आहे का ग्रामीण? आधी गुहागरचं मुंबईला गेलाय मध्ये आणि मुंबईहून इकडे आले बरे. साहेब पहिल्यांदा बघते. हा ठीक आहे. ते मावशीचं काहीतरी देवाला पैसे दिले. नाही हे तक्रार कुठे आहे मावशी मला अजून कळणार. दाभोळकर साहेबांची सही आहे नाही का माझी? तुमचा कोणीतरी माणूस दाभोळकर कोणी तुमच्याकडे? आता बदली झाली पण ते मदत देते तुम्हाला. दाभोळकर कोणी आहे का तुमच्याकडे? अंमलदार सचिन बारी डीवायएसपी काही नाही केलंय. तो पण नाहीये इथे. ते जुनं मॅटर आहे काहीतरी 2013चं मॅटर आहे. नंबर देऊ तुम्हाला माझ्या भावाचा हा आहे तो. मावशी एक मिनिट, हे खूप जुनं मॅटर आहे. ती एनसी क्लोज झाली असेल आता मी बघतो. हा बस. ठीक. आणि हे तुमच्या घरी येतील पोलीस. आणि दुसरं काय करू? काहीच नाही करायचं. मुंबईचा अर्ज बघतो 2 मिनिट. तुम्हाला कोणी काय करणार? एक अर्ज मुंबईचा. सॉरी थांबा मी मला बऱ्याच वेळ तुमच्याकडे वाटेकडे बघून बसली होती. तुम्ही आले नाही ते म्हणाले पोटात गेलेले आहे तुम्ही. 2013चं मॅटर आहे. मी पेंडिंग आज लुली पडली वाढल्याला काय पोलिसांच्या ठाणे शहर माझ्या मुलातील वाद लावाद करून मुलातील वाद नाहीये त्या माणसांबरोबर आलाय. मुलीच्या माणसांबरोबर मुलीचा आणि त्यांच्या सासरचा तोडलेलं लग्न आहे. त्यांनी लावलंय आम्हाला घेतलेलं नाही आणि खोटे अर्ज काढलाय. सासू सासरे मारहाण करतील 2 घरं पळवले त्याच्यावर मदत देणार तुम्ही सांगितलंय. पण माझे शिक्के आहेत सगळे ठाण्यानगर लिहून गेले. बघा गावडे साहेबांचा नंबर देऊ. तारीख कधीची? हे बघा गावडे साहेबांचा नंबर घ्या तुम्ही ठाण्यानगरचा. तो तुमचा पण आहे साहेब आहे बघा. हा घ्या नंबर. काकून मदत करायला सांगितलं आहे. ठीक आहे. एकच नंबर घ्या. हा घ्या 99 सॉरी साहेब राधा होता. हो घ्या. हा 99 30 हा कोण घेत आहे नंबर? हा घ्या 99 30 92 55 05. गावडे साहेब परत सांगते तुम्हाला. हे बघा 23/11/2022. सब इंजिनियर आहे. अनेक तरच्या पदव्या गोल्ड मेडल आदर्श पोलिसांनी चौकशी केली मुंबईच्या.
एक नंबरला मुलगा, त्यांचं चुकलंय बोलतो. तुम्ही ही शब्द ऐकून घ्या, त्या ठीक आहे. माणसांचं चुकलंय. ठीक आहे मावशी, मावशीला राघव तुमचं काय सर मी मंत्रालयात गेलो होतो सिनियर पी माझी केस पेंडिंग आहे. पॉझिटिव्हची झाली होती माझ्या जागेबद्दलची आणि हरण्याचं नाव मुलचा पण राहणार मुंबईला. आणि हे जे त्यांनी जे मला पाठवले त्यांनी रिप्लाय हरणे जे कॉन्स्टेबलला क्रिमिनल केस तुमचं नाव रॉबर्ट फर्नांडिस आणि प्रशांत कालेकर ते त्यांनी काय केलं साहेब फोर्जरी करून माझे डॉक्युमेंट त्यांनी फिरवले. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.